नमस्ते स्टुडंट्स, आपण अभ्यासत आहोत आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. गण व इलेक्ट्रॉन संरूपण हा टॉपिक आपण अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये हे जे दोन प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न चार प्रश्न आहेत त्या चार प्रश्नांपैकी पहिला आणि दुसरा हे प्रश्न आपण मागच्या तासामध्ये अभ्यासलेले आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणात कोणता सारखेपणा आढळला. म्हणजे पहिल्या गणातील जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणात कोणता सारखेपणा आढळला. तर मागच्या वेळेस आपण त्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण बघितलेलं. तर पुन्हा एकदा बघूया त्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण नेमकं कसं आहे ते. बघा, या ठिकाणी पहिल्या गणातील मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण दिलेलं आहे. हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे बघा या ठिकाणी. तर हायड्रोजनचा अणुअंक आहे 1, त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 1. लिथियमचं अणुअंक 3 आहे, म्हणून इलेक्ट्रॉन संरूपण 2, 1 या ठिकाणी. त्याच्यानंतर सोडियमचा अणुअंक 11 आहे, त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 आहे. आणि पोटॅशियमचा अणुअंक आहे 18, 19 आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 8, 1 असं आहे. बरोबर. तर याच्यावरून आपल्याला काय समजतं की त्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन जे आहेत म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन, बरोबर, त्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, सारखी. इथं 1 आहे, इथं 1 आहे आणि इथं 1 आहे, इथं 1 आहे. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन कसे आहेत, त्यांचे समान आहेत. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी चौथा प्रश्नसुद्धा दिलेला आहे. तर तो चौथा प्रश्नही आपण अभ्यासूया. या चार मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत. तर किती संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत प्रत्येकी आपण या ठिकाणी बघितलं. किती संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत, तर प्रत्येकी 1 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत या ठिकाणी. बघा, प्रत्येकाला 1 संयुजा इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहे. म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इथं, इथं, इथं आणि इथं. राईट. त्यानंतर बघा, आपल्याला आपण बघितलं की कशा पद्धतीनं त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे एका गणातील जे मूलद्रव्य आहेत त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन्स कसे आहेत ते पुढं बघूया आपण. बघा, तुम्हाला दिसेल की गण 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलातील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. बघा, आवर्त सारणी बघूया आपण. गण 1, बरोबर. गण 1 म्हणजे अल्कधातूचं कुल आहे आणि त्यांच्यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, समान आहे. म्हणजे बाह्यतम कक्षेत सारखे 1 इलेक्ट्रॉन येत जातात. दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पाहिली तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 समान आहे. आता बघा, दुसऱ्या गणातील मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन संरूपणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. बेरिलियम या ठिकाणी बघा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचं इलेक्ट्रॉन संरूपण दिलेलं आहे. बेरिलियमचं 2, 2, मॅग्नेशियमचं 2, 8, 2, कॅल्शियमचं 2, 8, 8, 2. बरोबर. तर यांची सुद्धा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, समान आहे. इकडं आपण बोरॉन आणि ॲल्युमिनियमचं बघितलं तर त्यांची सुद्धा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. म्हणजे एका गणातील सर्व मूलद्रव्ये जे असतील त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते, सारखी असते, समान असते. हे आपण आता या ठिकाणी पाहत आहोत. बघा, गण 2 मध्ये म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातू गण 2 आपल्याला बघितला आपण. अल्कधर्मी मृदा धातू गण 2, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. बरोबर. या मृदा धातूंच्या कुलामध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसेच गण 17, बघा, गण 17 या ठिकाणी, गण 17 इथे, हा गण 17 आहे. बरोबर. तर फ्लोरीनचा अणुअंक 9 आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण काय येईल, 2,
2 8 2 आणि 7 येणार, 2 आणि 8 नाही येणार, 2 आणि 7 येईल, बरोबर, कारण 9 आहे म्हणून, राईट. बघा, तर फ्लोरीन व क्लोरीन इत्यादी मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन्स असतात. बघा या ठिकाणी आपण त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण बघूया. या ठिकाणी फ्लोरीन आणि क्लोरीन 17व्या गणातील जी मूलद्रव्ये आहेत त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन, 2 7 2 8 7, फ्लोरीनचं आहे 2 7 आणि क्लोरीनचं 2 8 7 या ठिकाणी दाखवलेलं आहे. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना, बघा कोणत्याही एका गणामध्ये वरून खाली जाताना नेमकं काय घडतं, इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते. बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत गेलं आहे वरून खाली जाताना, या ठिकाणी दिसलं आपल्याला. इथं हायड्रोजनचा आपण विचार केला तर एकच कवच आहे, त्याच्यानंतर लिथियमला एक कवच वाढलं, इथं सोडियमला एक कवच वाढलं, आणखी एक वाढलं. अशा पद्धतीने वरून खाली जाताना एक एक कवच काय होतं, इलेक्ट्रॉन्सचं वाढत जातं. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाह्यतम कवच ह्या त्या गणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे नेमकं ते मूलद्रव्य कुठे असेल, त्याला कुठं बसवता येईल, आवर्त सारणीमध्ये त्याचं नेमकं स्थान काय असेल हे आपल्याला निश्चित सांगता येतं. मात्र जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या वाढत जाते. आपण आताच बघितलं कवचांची संख्या वाढत जाते हे. त्यानंतर पुढं बघूया, माहीत आहे का तुम्हाला, बघा या ठिकाणी अणुअंक 92 असलेल्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये अणुअंक 93 ते 18, युरेनियम नंतर 93 ते 118 पर्यंत ही मानवनिर्मित आहेत. ही सर्व मूलद्रव्ये किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूपच कमी आहे. त्यानंतर आधुनिक आवर्त सारणीत काय आहे नेमकं ते त्यांनी सांगितलं आहे. 1 नंबर, मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या क्रमांकांप्रमाणे मांडली आहेत. नंतर 2 नंबर, मूलद्रव्ये आपल्याला माहीत आहेत की मूलद्रव्ये कशी मांडलेली आहेत, तर त्यांच्या चढत्या अनुक्रमांकांप्रमाणेच मांडलेली आहेत. बघा या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी आपण बघितली तर हायड्रोजनचा अणुअंक किती आहे, 1 आहे, बरोबर. बघा इथे 1, नंतर हेलियमचं 2 म्हणजे चढत्या अनुक्रमांकांप्रमाणे मांडले, लिथियमचं 3 4 5 6 7 8 9 10 आणि अशा पद्धतीने 118 मूलद्रव्ये आहेत आणि ती अंकांच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. त्याच्यानंतर उभ्या स्तंभांना गण म्हणतात. बघा उभे स्तंभ जे आहेत आपण मगाशी बघितलं, उभे स्तंभ जे आहेत असे उभे ते गण आहेत. एकूण किती गण आहेत तर 18, 1 पासून ते 18 पर्यंत असे गण आहेत. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता असते. एका गणातील मूलद्रव्ये असतात त्यांच्या गुणधर्मांमध्ये साधर्म्य आणि प्रवणता असते. त्यानंतर आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. आडव्या ओळी ज्या आहेत हे काय आहेत, आवर्त आहेत. बघा अशा आडव्या ओळी ज्या आहेत ते आवर्त आहेत, बरोबर. हे आवर्त आहेत. एकूण 7 आवर्त आहेत. एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म हळूहळू काय होतात, बदलत जातात. एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना म्हणजेच इकडून डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाताना त्यांच्या गुणधर्मामध्ये काय होतो, फरक होत जातो, बदलत जातात. बघा इकडे धातू आहेत तर इकडं अधातू आहेत. म्हणजे डावीकडे धातू, याच ठिकाणी सगळे धातू आहेत, राईट. आणि इकडं जर आपण गेलं तर इकडं काय आहेत, अधातू, बरोबर, अधातू. तर अशा पद्धतीने त्यांच्या गुणधर्मांमध्ये काय होतो, बदल होत जातो. त्यानंतर आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण बघूया. आवर्तामध्ये कशा पद्धतीने त्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण बदलत जातं किंवा कशा पद्धतीने बदल होतो इलेक्ट्रॉन संरूपणामध्ये. बघा या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करूया. आधुनिक आवर्त सारणी चे अवलोकन केल्यावर दिसते
की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन व निऑन ही मूलद्रव्ये आवर्त 2 मध्ये आहेत. त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. तर या सगळ्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण बघा आवर्त 2 मध्ये दिलेलं आहे. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन या सगळ्यांचे आहे. लिथियमचा अणुअंक 3, बेरिलियमचा 4, बोरॉनचा 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9 आणि निऑन 10. तर त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिथियमचं 2, 1, बेरिलियम 2, 2, बोरॉन 2, 3, कार्बन 2, 4, नायट्रोजन 2, 5, 2, 6, 2, 7 आणि निऑनचं 2, 8 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांचं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे दुसऱ्या नंबरचा, या मूलद्रव्यांमधील संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का? संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी दिसते का? नाही, बदलत जाते. बघा, एक लिथियमची 1 आहे संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या, लिथियम 1, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4 या ठिकाणी 1 ते 4 पर्यंत वाढते. 1 ते 4 पर्यंत वाढत जाते. त्याच्यानंतर नायट्रोजनचं किती येणार? तर या ठिकाणी कमी होत जाते 1 ने 3, बरोबर, 2, नंतर 1 आणि याचं 0 निऑनचं. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा 1 ते 4 पर्यंत वाढते आणि मग 4 पासून 0 पर्यंत कमी कमी होत जाते. म्हणजे त्यांच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या सारखी नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी बघा, त्यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखी आहे का? हो, कवचांची संख्या एकसारखी आहे. बघा, के आणि एल 2 कवच आहेत त्या ठिकाणी. पहिलं के आणि दुसरं एल कवच आहे, बरोबर. तर कवचांची संख्या एकसारखी आहे, पण संयोजा कशी होते? बदलत जाते, बरोबर. मग नेमकं काय होतं आपण पुढे अभ्यासूया. बघा, या ठिकाणी यावरून आपल्याला असे दिसले की या मूलद्रव्यांमधील संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे. आणि आपण हे अभ्यासलं की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक 1 ने वाढतो तशी संयोजी इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 1 ने वाढते. बघा, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक जसा 1 ने वाढत जातो तशी संयोजी इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 1 ने वाढत जाते. विशिष्ट ठिकाणापर्यंत वाढत जाते आणि त्याच्यानंतर काय होते? ती कमी कमी होत जाते. त्यानंतर पुढं बघूया. पुढं बघा, दुसऱ्या आवर्तातील बघा, दुसरा आवर्त या ठिकाणी बघा, दुसरा आवर्त त्या ठिकाणी लिथियम, बेरिलियम, बोरॉन, हे बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन या मूलद्रव्यांच्या के व एल या 2 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. तिसऱ्या आवर्तात असलेल्या बघा, तिसरा आवर्त सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन या मूलद्रव्यांच्या के, एल व एम या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण लिहून त्याची खात्री करू शकतो. बघा, सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण या ठिकाणी लिहिलं. सोडियमचा अणुअंक आहे 11, तर काय येणार? 2, 8 आणि 1, राईट. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचं 12, काय येणार? 2, 8 आणि 2. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम अणुअंक 13 आहे, तर काय येणार त्याचं? 2, 8 आणि 3. म्हणजे काय होतं? तर के, एल व एम या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर. पहिलं कवच काय आहे? के, नंतर दुसरं एल आणि तिसरं एम. अशा पद्धतीने या 3 कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून आपण ही खात्री केली. आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन्स भरले जातात, बरोबर. डावीकडून उजवीकडे म्हणजे या बाजूकडून इकडनं इकडे जाताना काय होतात?
की एका कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत वाढत जाते, म्हणजे इलेक्ट्रॉन्स भरले जातात. पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. या ठिकाणी बघा पोटॅशियम, आता KLm, पण पोटॅशियमचा आपण जर इलेक्ट्रॉन स्वरूपण या ठिकाणी लिहिलं 19 आहे, 2 8 8 आणि 1. यांच्यापेक्षा एक कवच वाढलं की नाही. या ठिकाणी बघा KLm आणि N, अशा पद्धतीने कवचांची संख्या 1 ने वाढत जाते पुढच्या कवचामध्ये, पुढच्या आवर्तामध्ये, राईट. हां, तर पहिल्या 3 आवर्तातील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरते. बघा इलेक्ट्रॉन 3 पहिल्या 3 आवर्तामधील पहिले 3 आवर्त जे आहेत त्या आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकांचा नियम. इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम आपल्याला माहिती आहे, म्हणजे एखाद्या कवचामध्ये जर 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन भरतात, आणि 8 इलेक्ट्रॉन्स भरले की पुढचं कवचामध्ये इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात होते. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आणखी काही प्रश्न दिलेले आहेत आपल्यासाठी. तर के बघा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, हा पहिला प्रश्न. KLm या इलेक्ट्रॉन कवचांसाठी Nच्या किमती काय आहेत? KLmसाठी काय आहेत Nच्या किमती? तर आपण मागच्या इथेच बघितलं की एखाद्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या ही 2n वर्ग ने काढली जाते किंवा काढता येते, बरोबर. या ठिकाणी n काय असतो? तर n म्हणजे काय असतो? तर कवच क्रमांक असतो. कोणतं कवच आहे? तर आपल्याकडे KLm N अशी कवच आपण बघितली होती, असतात म्हणून KLm आणि N असे कवच असतात, बरोबर. आणि यांना K ला 1, L ला 2, M ला 3 आणि N ला 4 असे नंबर असतात. तर या ठिकाणी N जो आहे तो काय आहे? कवचांचा नंबर आहे, बरोबर. मग या सूत्रामध्ये आपण जर या किमती टाकल्या तर K मध्ये किती येणार? 1 गुणिले Nची किंमत 1चा वर्ग, म्हणजेच 1 गुणिले 1 बरोबर किती येणार? 1, राईट. आता दुसऱ्या कवचामध्ये या ठिकाणी त्यांनी काढून दाखवलं आहे, बरोबर. L कवचामध्ये Nची संख्या 2 दुसरं नंबर आहे म्हणून, मग 2 गुणिले 2चा वर्ग, मग 2 गुणिले 2चा वर्ग किती? 4, 2 गुणिले 4 बरोबर 8. M 3 नंबर, 2 गुणिले 3चा वर्ग, 3चा वर्ग किती? 9, 9 दुने 18, बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढच्या कवचामध्ये बघा या ठिकाणी चौथ्या N कवचामध्ये या ठिकाणी Nची किंमत 4 आहे, तर 2 गुणिले 4चा वर्ग 16, 16 दुने 32 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन त्या कवचामध्ये मावू शकतात, बरोबर. त्यानंतर एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात ते सूत्र आपण लिहिलं. ते सूत्र 2nचा वर्ग या सूत्राने त्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स मावू शकतात हे आपण काढू शकतो. त्याच्यानंतर KL व M या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती आहे? तर K ची 2, L ची 8, M ची 18 आणि N ची 32 हे सूत्रानुसार आपण काढू शकतो, बरोबर. तर बघा मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणते आहे यावरून ठरते. या दोन्ही बाबींची माहिती आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांचे स्थान कोठे आहे, कोणत्या गणात व कोणत्या आवर्तात यावरून मिळते. त्यामुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासात आधुनिक आवर्त सारणी अत्यंत उपयुक्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासामध्ये आपण बघूया आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. धन्यवाद.